को पावर्ड बाय टेक्नो। भाजप कार्यकर्ते तसेच चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठं रॅकेट या ठिकाणी पोलिसांना पकडून दिलेले आहे। एकंदरीत नोकरीचे आमिष दाखवून हे तरुण जे दोन लोक होते त्या ठिकाणी लोकांची फसवणूक करत होते। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण आहेत। दादा काय सांगाल, एकंदरीत या ठिकाणी दोन तरुणांना त्या ठिकाणी पोलिसांनी अटक केलेली आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल करायचं काम सुरू आहे, काय प्रतिक्रिया? खरं तर दोन तरुणांनी असं आमिष दिलं की मी तुम्हाला नोकरी लावून देतो म्हणून त्यांना आमिष दिलं आणि त्यांना पैसे देताना रंगे हात पकडण्यात आलं। खरं तर हा जो एक तरुण आहे ज्याने पैसे घेतले आहेत तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा अधिकृत कार्यकर्ता असल्याचे त्याच्याच मोबाईलमध्ये फोटो आढळून आले आणि त्याच मोबाईलमध्ये उन्मेष पाटलांचे देखील काही बरेचसे फोटो तिथे आढळले। आता या घटनेचा पोलीस तपास करतील की उन्मेष पाटलांचा आणि या नोकर भरती प्रकरणाचा किती संबंध आहे। पण उन्मेष भैयासाहेब पाटील, माजी आमदार, माजी खासदार यांनी या चाळीसगाव तालुक्यातून त्यांनी व त्यांच्या जवळच्या लोकांनी अनेक लोकांचे नोकरी लावून देण्यासाठी पैसे घेतले आहेत। माझ्याकडे ते पुरावे आहेत। ते काही लोकांना वेळोवेळी आश्वासन देत आहेत। ते पैसे जर त्यांना अजून नाही काही दिवसात मिळाले तर ते लोक पोलिसात फिर्याद देणारच आहेत। माझ्याकडे जे पुरावे आहेत ते पुरावे कदाचित गरज पडल्यावर मी जनतेसमोरही सादर करणार आहे, परंतु त्या लोकांचं आर्थिक नुकसान व्हायला नको म्हणून ते लोक काही दिवसापासून थांबले आहेत। तरी माझी आपल्या माध्यमातून विनंती असेल त्यांनाच की आपण ज्या लोकांचे नोकरीसाठी पैसे घेतले आहेत, अनेक वर्षापासून ते लोक आपल्या मागे फिरत आहेत, त्या लोकांचे त्यांनी पैसे परत करावे। जर परत होत नसतील तर माझी ही लोकांना विनंती असेल, ज्या ज्या लोकांचे ह्या लोकांनी नोकरीचे पैसे घेतले आहेत, आरोग्य सेवक, तलाठी, अपंग युनिट, विविध ठिकाणी शासनात नोकऱ्या लावून देतो, पदाचा दुरुपयोग करून त्यांनी जे आमिषे दाखवली ती कामं त्यांनी केलेली नाहीत, ती होऊ शकत नव्हती, परंतु त्यांनी जो आर्थिक लाभ मिळवला या संदर्भात जर काही लोकांच्या तक्रारी असतील त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा। पोलीस जर गुन्हा दाखल करून घेत नसतील तर माझ्याशी संपर्क साधावा। या चाळीसगाव तालुक्यातल्या तरुणांना फसवण्याचं, गंडवण्याचं काम ज्या ज्या नालायकांनी, हरामखोरांनी केलं आहे त्यांना जनता धडा शिकवणार आहे। आता एकंदरीत कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांचा संपर्क, आपण म्हटले की उबाटाशी त्यांचा संबंध आहे, उमेश पाटलांशी त्यांचा संबंध आहे, आपल्याकडे देखील काही पुरावे आहेत, मग आपण ते पुरावे केव्हा देणार पोलिसांना? बघा, नोकर भरतीच्या संबंधात अनेक तरुण आहेत, पत्रकारांपर्यंतही त्या बातम्या गेल्या आहेत, पूर्ण तालुक्यात ते चर्चा आहे। मी अनेकदा भाषणात सांगितलं की त्यांनी नोकर भरतीचे पैसे घेतले आहे, ते छाती ठोकपणे सांगूच शकत नाही की मी एक माणूस समोर दाखवावा। ज्या दिवशी उन्मेष पाटील असं म्हणतील की माझ्या समोर माणसं उभी करावी, त्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या समोर मी माणसं उभी करेल। राहिला विषय आजचा जो तोतया पकडला त्याचा आणि त्यांचा किती संबंध आहे, मी राजकीय आरोप करणार नाही, हा पोलिसातून तपासातून निष्पन्न होईल। पण त्याच्या मोबाईलमध्ये उबाडाचा गमछा असलेले फोटो आणि उन्मेष पाटलांचे बरेचसे फोटो तिथे दिसून आले। फोनवर कॉल रेकॉर्डिंग ज्यावेळेस झाली त्यावेळेस त्यांनी तिथं उन्मेष पाटलांचा नामोल्लेख देखील केला आहे। ती रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे की आमचे त्यांच्याशी संबंध आहेत, आम्हाला शिवसेनेला पैसे द्यावे लागतात असा उल्लेख त्यात केला आहे। हा पोलीस तपासाचा भाग आहे। पण त्यांनी ज्या लोकांकडून पैसे घेतले ते लोक माझ्याकडे आहेत। शिवसेना कोणती, उबाटा की शिंदेची? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, त्यांचा मशाल, जी मशालवरती क्रांती करायचा प्रयत्न करत आहे, परंतु त्याच मशालीच्या आधारावर ते लोकांचं जीवन आता उद्ध्वस्त करायला निघाले। आपण बघू शकतो की ज्या रॅकेटमधून ते पैसे कमवले जातात, लोकांना आमिष दाखवून नोकरी भरतीचं, ते पैसे डायरेक्ट शिवसेनेला दिले जातात असा आरोप या ठिकाणी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेला आहे। खेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव जळगाव। को पावर्ड बाय टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।